नमस्कार मंडळी, आईस महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आता दिवाळी आहे। दिवाळी म्हटल्यावर खमंग खुसखुशीत शंकरपाळे तर आलेच ना। चला तर आज पाहूयात आपण शंकरपाळे कसे बनवायचे। चला तर शंकरपाळे बनवण्यासाठी इथे आपण एका बाउलमध्ये मैदा घेतलाय, त्यानंतर पिठी साखर, क्रश केलेला सगळं आपण छान प्रकारे असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर तूप ते आपण गरम करून टाकूयात। त्यानंतर दूध टाकल्यावर हे आपण छान प्रकारे असं मिक्स करून घेऊयात। याचा डो बनवून घ्यायचा आहे। डो हा जास्त पतला सुद्धा नाही, घट्टच पाहिजे। चला इथे आपला डो बनवून तयार झालेला आहे। याला आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूयात। चला तर इथे आपण आता शंकरपाळे बनवून घेऊया। शंकरपाळे बनवण्यासाठी इथे आपण गोल जाडसर अशी पोळी लाटून घेऊयात। त्यानंतर याला शंकरपाळ्याचा असा आकार देऊ शकता। तुम्ही याला तुमच्या मनानुसार आकार देऊ शकता। चला तर इथे आपले शंकरपाळे तयार झाले आणि आता आपण हे तळून घेऊयात। तळून घेण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेल छान असं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर शंकरपाळे आपण तेलात तळून घेऊयात। चला तर तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळ्याला छान असा कलर आलेला आहे। चला तर मग इथे आपल्या दिवाळीसाठी खमंग खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।